श्री स्वामी समर्थ. चैत्र महिन्यामधील शुक्ल पक्षाची नवमी तिथी ही केवळ दिनदर्शिकेवरील एक तारीख नाही, तर ती एक धर्म आणि अधर्म यावरती होणाऱ्या विजयाच्या संकल्पाला समर्पित असलेला दिवस आहे. जेव्हा अयोध्येचे राजा श्रीराम यांनी पृथ्वीवरती अवतार घेतला, तेव्हा संपूर्ण सजीव आणि निर्जीव सृष्टी ही आनंदित झाली होती. त्यामुळं आजही भाविक हा दिवस अत्यंत भव्यतेने आणि श्रद्धेने साजरा करतात. यंदाच्या वर्षी ही श्रीरामनवमी कधी आलेली आहे, त्याची तारीख, मुहूर्त आणि त्या दिवशी करायचा एक खूप महत्त्वाचा आणि अतिशय साधा असा उपाय, या सगळ्या गोष्टींची माहिती मी तुम्हाला आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. त्यामुळं आपला हा व्हिडिओ शेवटपर्यंत व्यवस्थित ऐका. आणि आपल्या चॅनेलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल आणि हाईप केलं नसेल तर आत्ताच करून घ्या, कारण की आपला चॅनेल आणि आपला व्हिडिओ हा तुम्हाला नेहमीच नवनवीन माहिती देत असतो. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. रामनवमीच्या दिवशी घरे आणि मंदिरांमधील वातावरण हे आध्यात्मिक ऊर्जेने अगदी भरून गेलेलं असतं. सर्वच भाविक भक्त रामायणामधील चौपायांचं पठण करत असतात. रामरक्षा स्तोत्राचा दिव्य कवचाखालील स्वतःला सुरक्षित असा अनुभव घेत असतात. प्रभू रामांच्या नामाचा नाद हा गल्ल्या आणि मोहल्ल्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. प्रभू श्रीरामांच्या बालस्वरूपाला सुंदर फुलांनी सजवलेल्या पाळण्यामध्ये बसवलं जातं आणि झोका दिला जातो. अनेक शहरांमध्ये तर प्रभूंचं जीवन प्रसंग देखील आपल्याला पाहायला मिळत असतात. जय श्रीराम या जयघोषानं संपूर्ण आकाश दुमदुमतं. या दिवसाची भव्यता, विशेषतः अयोध्येमध्ये पाहण्यासारखा हा सोहळा अतिशय मनमोहक असा असतो. पंचांगानुसार यंदा चैत्र महिन्यामधील शुक्ल पक्षामधील नवमी तिथीची सुरुवात ही 26 मार्च 2026ला सकाळी 11:48 होणार आहे. तर 27 मार्च 2026ला सकाळी 10:06 ही तिथी संपणार आहे. त्यामुळे स्मार्त परंपरेनुसार जर तुम्ही रामनवमी साजरी करणार असाल तर ती तुम्ही 26 मार्चला सकाळी साजरी कराल. पण जर उदयतिथीचे पालन करणारे काही वैष्णव भक्त आहेत, ते 27 मार्चला रामनवमी साजरी करतील. नवमी तिथीला गुरुवारी 26 मार्चला सकाळी 11:13 ते दुपारी 1:41 शुभमुहूर्त आहे. या दिवशी दुपारी 12:02 ते 12:51 अभिजित मुहूर्त असेल. रामनवमीचा मध्यान्ह क्षण हा दुपारी 12:27 असणार आहे. तर वैष्णव परंपरेनुसार शुक्रवारी 27 मार्च 2026 रोजीही हा शुभ काळ पूजेसाठी वैध असेल. त्यामुळे तुमच्या परंपरेनुसार तुम्ही 26 किंवा 27 मार्च यापैकी कोणत्याही एका दिवशी रामनवमी उत्साहामध्ये साजरी करू शकता. आता यानंतर आपण रामनवमीची पूजा कशा पद्धतीनं करायची ते जाणून घेऊया. या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठून स्नानादी शुचिर्भूत व्हायचं आहे. प्रभू श्रीराम यांचा जन्म हा बरोबर दुपारी 12 वाजता मध्यान्ही झाला होता. याच वेळी आपण पूजा करायची आहे. भगवान श्रीराम, लक्ष्मण, माता सीता, हनुमान यांचा फोटो गंगाजलानं शुद्ध करून चौरंगावरती स्थापित करा. श्रीरामांची मूर्ती असल्यास पंचामृताचा अभिषेकही तुम्ही घालू शकता. मूर्तीला तुमच्या आवडीनुसार वस्त्र घाला. फोटोला चंदनाचा टिळा लावा. हार, फुलं अर्पण करा आणि यानंतर श्रीरामनवमीची षोडशोपचार पूजा करा. पूजा करत असताना तुम्हाला तुपाचा दिवा लावून रामनामाचा मंत्रजप करायचा आहे. रामरक्षा स्तोत्राचं पठण करणं किंवा रामचरित मानसामधील ओळींचं पठण करणं हे खूप शुभ मानलं जातं. या सगळ्या गोष्टी केल्यानंतर नैवेद्य दाखवून आरती देखील करा. अनेक रामभक्त रामनवमीला बरेच उपाय करताना दिसतात. रामनवमीला लाल कापडामध्ये आपण नारळ गुंडाळून सीतेला अर्पण केल्यानं आपल्याला मूल बाळ होण्यास काही समस्या असेल तर ती दूर होते. यासोबतच तुम्ही हे सगळ्या गोष्टी करत असताना ओम नमः शिवाय या मंत्राचा 108 वेळा जप करायचा असतो. आपण रामनवमीला सुखसमृद्धीसाठी 11 दिवे दारामध्ये लावू शकतो. यासोबतच श्रीरामांना 7 धान्य अर्पण करून आपल्या घरामधील संपत्ती वाढवण्यास देखील मदत मिळते. जर तुम्ही खूप दिवसांपासून एखाद्या आजाराशी झुंज देत असाल आणि त्यापासून सुटका होण्यासाठी देखील तुम्ही हनुमान चालिसाचं पठण करावं. हे पठण तुम्ही हनुमान मंदिरामध्ये केलं तर अतिशय उत्तम. मैत्रिणींनो, या सगळ्या उपायांच्या नंतर एक महत्त्वाची गोष्ट आता मी तुम्हाला सांगणार आहे. ते म्हणजे आपल्या हातावरती म्हणजेच आपल्या मनगटावरती बांधायचा 11 गाठींचा धागा. हा कोणता धागा आहे जो तुमचं आणि तुमच्या कुटुंबाचं संरक्षण करणार आहे ते आता आपण व्हिडिओमध्ये पुढे जाणून घेऊया. तत्पूर्वी आपल्या चॅनलला तुम्ही अगोदर सबस्क्राईब करून घ्या आणि मगच आपण हा व्हिडिओ पुढं कंटिन्यू करूया. श्रीराम ही एक कथा नाही, तर ती एक मानवी जीवनामधील प्रचंड संघर्षावर मिळवलेल्या विजयाची गाथा आहे.
अयोध्येचे राजकुमार असूनही वाट्याला आलेला 14 वर्षांचा वनवास, पितृशोक, पत्नीचा विरह आणि मुलांपासून दुरावणं असे अपाट दुःख सोसूनही त्यांनी मर्यादा पुरुषोत्तम म्हणून स्वतःला सिद्ध केलं होतं. प्रभू श्रीरामांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून प्रत्येक संकटाचा खंबीरपणे सामना करण्यासाठी बुधकौशिक ऋषींनी रचलेलं श्रीरामरक्षा स्तोत्र हे एक अमोघ शस्त्र आहे. या स्तोत्राच्या नित्यपठनानं आपली वाणी सुधारते आणि प्रभू श्रीराम आपले नखशिखांत रक्षण करतात अशी श्रद्धा आहे. त्याचं नित्यपठन करण्याबरोबर पुढील उपाय हा रामनवमीला आपल्याला करायचा आहे. तुमच्या आयुष्यामधील नकारात्मकता दूर करण्यासाठी आणि वाईट शक्तींचा प्रभाव नष्ट करण्यासाठी रामनवमीच्या दिवशी आपल्याला हा उपाय करायचा आहे. त्यासाठी तुम्हाला एक लाल पिवळा धागा लागणार आहे. रामनवमीच्या दिवशी हा धागा हातामध्ये घेऊन तुम्ही एकदा पूर्ण रामरक्षा म्हणायची आहे आणि धाग्याला पहिली गाठ बांधायची आहे. अशा प्रकारे पुन्हा रामरक्षा म्हणून थोड्या अंतरावरती दुसरी गाठ बांधायची. ही प्रक्रिया 11 वेळा पूर्ण करून आपण जेणेकरून या धाग्याला 11 गाठी बसतील एवढ्या वेळा ही रामरक्षा म्हणायची आहे. हा 11 गाठींचा धागा प्रभू श्रीरामांच्या चरणापाशी ठेवा आणि मनोभावे प्रार्थना करा. त्यानंतर हा सिद्ध झालेला धागा स्वतःच्या किंवा आपल्या कुटुंबियांच्या मनगटावरती श्रद्धेने बांधा. तुमच्या आयुष्यामध्ये घडलेल्या जुना नकारात्मक घटनांचा प्रभाव कमी करण्यासाठी यामुळं मदत होईल. आपल्या सभोवती एक सकारात्मक ऊर्जा तयार होते, ज्यामुळं वाईट शक्तींपासून तुम्हाला संरक्षण मिळते. रामनवमीच्या मुहूर्तावरती हा उपाय केल्यानं तुमच्या वर्षाची आणि आयुष्याची नवी आणि सकारात्मक सुरुवात होईल आणि तुमच्या आयुष्यामधील सर्व संकटं हे तुमच्यापासून 4 हात लांबच राहतील. त्यामुळं यंदाच्या रामनवमीला तुम्ही हा उपाय एकदा नक्की करून पहा. याबद्दल काही समस्या असेल तर ती देखील तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की विचारू शकता. आणि रामनवमीच्या दिवशी आपल्या प्रभू श्रीरामांची पूजा आणि तपश्चर्या करायला अजिबातही विसरू नका. आपला व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आवडला असेल तर आपल्या चॅनेलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर देखील नक्की करा. श्री रामनवमीच्या तुम्हाला व तुमच्या परिवाराला खूप खूप शुभेच्छा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.